मम्मीने काय केले ते बांधून घेतले वरनं, नाहीतर असं एवढं पूर्ण तशीच पान, कधी गवती चहा, कधी अद्रक चहात टाकता येते. बासमतीचं प्लांट येते त्याचं एक पान काढून भातात टाकलं नाही बासमती राईस. हा म्हणतात ना, सबुरी का फल मिठा होता है. अति घाई संकटाला नाही. तर आता झाडं जास्त आवडतात मला. जेवायला नसलं चालेल, पण झाडं पाहिजे. निसर्ग आपला तर निसर्ग आपल्याला चांगलं सुंदर ठेवणार आहे. आपलं जीवन सुंदरच करणार आहे. आरवणीसनं आणलेलं आहे झाड, हे पण छान आलंय. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये. तर गाईज आज सकाळ सकाळी बघा रेडी झालो आम्ही सगळेजण, कारण की मम्मी पप्पा दोघंजण जाणार शेतात. कारण की आज ॲक्च्युली कालपासून शेतात आपलं गिलावाचं काम चालू झाले आणि आज पप्पा मम्मी आणि सिया पण जाणार आहे सोबत त्यांच्यासोबत. आणि इकडं तुम्हाला दाखवतो मम्मीनं आज काय काय केलं. सकाळी उठून लगेच इकडं कामाला लागले बघा. पाणी वगैरे स्वच्छ करून घेतलं, पाणी भरून. आणि हे जे करवंदाचं झाड आहे बघा, ते गाडीवर ठेवून घेतलं, कारण की खूप दिवस झाले इथं न्यायचं म्हणतोय आम्ही, पण न्यायचंच होत नव्हतं. तर आज मम्मीने काय केलं, त्यातलं थोडी माती काढली. खूप मोठी ग्रोबॅग होती गायच, आणि एवढं मोठं झाड झाले बघा. बघू शकता तुम्ही हाईट. तिथून गाडीवर ठेवले, तिथून ते इथं पण वर. आणि मम्मीने काय केले ते बांधून घेतले वरनं, नाहीतर असं एवढं पूर्ण पसरले. ते वरची शेंडं सगळी बांधल्यात एक ठिकाणी केलं, त्यामुळे तुम्हाला हे छोटं वाटतं. इथं बघितलं असेल तुम्ही पहिला. तर आज ही बघा ही झाडं नेणार आहे मम्मी. आणि आज तुम्हाला दाखवत आता मम्मीचं काय चालू आहे. हे बघा आपलं मांजर छोटंसं तिथं बसले बघा नवीन. बस तिथंच बस. आणि सकाळ सकाळी मज्जा काय झाली सांगतो तुम्हाला काय. ॲडन आणि त्या दोघांची भांडे लागली. मी त्यांच्या आवाजानं उठून लागलो मग तयारीला. त्यांना पहिला वेगळं केलं, मग जेवायला दिलं, आणि मग आता दोघं वेगवेगळे ठिकाणी झोपलं. ॲडन झोपलाय दुकानमध्ये आणि हा झोपला इथं बाहेर. आणि इकडे मम्मीच तुम्हाला दाखवतो काय चालू. हे बघा देवपूजा केली इकडं मम्मीनं. पप्पांनी फुलं वगैरे चढवली. आणि इकडं झोपलाय. अच्छा मग अशा बर. आणि इकडे बघा आता दिदी काय केली, आता आवरून आली ती, आणि आता सगळ्यांच्या चपात्या दिदी करणार आहे. मम्मीनं फक्त पप्पांपुरतं केलं. त्यांना आता जेवायला वाढेल मम्मी. या जेवायला गाईस. तर गाईस बघा आता पप्पा इकडं जेवायला बसल्यात, आणि पप्पांसोबत विहान पण बसलाय बघा. थोडं खायला लागलाय. पप्पा त्याला चारतात. भाजी चपाती म्हणजे सगळं खातो विहान. असं नाही की तिखट नको गोड नको. हा ते पण आहे. मग आता चालू आहे आता तयारी मम्मी पप्पांची शेतात जायची. माझं पण झालंय सगळं. आता मी लागतो माझ्या कामाला. सगळ्यात पहिला नाश्ता करतो काय तर, आणि मग लागूया आपल्या कामाला पुढे. गुड मॉर्निंग गाईज, मी शकुंतला बंगाळे. नमस्कार. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. तर हे बघा अतुल चाललंय जेवायचं. आम्ही पण मी काका आणि सिया जेवून आता आम्ही डब्बा घेऊन बाहेर चाललोय, म्हणजे शेतात चाललोय. आणि अतुलला जेवायला वाढले. हा बघा हे आहे ना गवतीच्याचं काकांनी आणलं होतं, त्यांच्या दोस्तांनी दिलं होतं. तर पूर्ण वाळलं होतं. आता म्हटलं वाळतेच. मग मी काय केलं, मातीत फुल पाणी भरून ठेवलं. आणि 1-2-4 दिवस फुल पाणी भरून ठेवल्यावर एकदम मामूली शेंडावर हिरवा दिसला. तर म्हटलं चला आले. गवतीच्या कसं होतंय, अद्रक नसली आणि तुळशीचं सारखं जर पानं काढली तर तुळस पण वाळून जाते. तर गवतीच्या असल्या की कधी तुळशीचं पान, कधी गवती चहा, कधी अद्रक असं चहात टाकता येते. बासमतीचं प्लांट येते, त्याचं एक पान काढून भातात टाकलं नाही बासमती राईस. हा होय तसं आहे. मी पण बघितलंय. ते करायचं आता एक हळूहळू बघू. म्हणजे साध्या रेशनच्या तांदळात जरी ते पान काढून टाकलं ना भात. हे बघा काकांची तयार झाल्या. इकडं बाई आता आपली ही झाडाची केळी आता हे बघा जरा अशी मोठी व्हायला लागलेत केळं. हे बघा तरी त्याला 5-6 महिने लागणार अजून. म्हणतात ना सबुरी का फल मिठा होता है, तसं सबुरीनंच घ्यायला लागतं सगळ्या गोष्टी. घाईघाईनं अति घाई संकटाला नाही. तर आता हे बघा आता इथं पण सगळे कोंब फुटलेले आहेत, आणि कोंब फुटून आता फुलं लागून फळ लागायला लागल्यात. तर ही पण तुम्हाला दिसणार आहेत. त्याला पण 5-6 वर्ष मी काय केलं, मला असं वाटायचं कधी येईल. तर एकदम अचानक मला दिसला पाणी मारताना. सकाळचं माझे कसं असतंय, पाणी मारायची घाई चालू असते झाडांना. हे बघा हे सगळं वल्ल करायचं, आळी वल्ली करून ठेवायची सगळी. आणि त्यानंतर सगळं साफसफाई करायची. आणि मग आल्यानंतर देवपूजा करायची. ह्या सकाळच्या एवढ्या म्हणजे गोंधळात ना कधी राहून जातं. तर एकदम हे होऊन जातं माती जर वाळलेली दिसली तर. मग मला कसं होतं, सकाळचं मी पाणी घालून
मग बाकीची कामं घरातली करायला जाते. तर हे बघा आता पान नारळाला कसं दिसायला लागलेत कोंब फुटल्याला, तर एकदम छान वाटतंय. म्हणजे आपल्या झाडाला एखादा पालवी जर फुटली तरी खुशी होत असते कुणाला, जे निसर्गप्रेमी आहे त्या लोकांना. आणि सगळ्यांनी खरं म्हणजे निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. निसर्ग आहे तर आपण आहे. आता गरमीच्या दिवसात कळतं निसर्गाची किंमत किती. गरमी दिवसात किती किंमत कळत्या झाडांची. रस्त्यानं आपण चाललेलं असलं, अचानक ऊन आलं, ताण लागलेली असली, रस नसू दे, पाणी नसू दे, वाटेवर दिसलं नाही आणि रस्त्यानं जाताना एखादं झाड जर दिसलं आणि बसू वाटत असलं कुठं तर गारव्याला, त्यावेळेला आपल्याला किंमत कळते झाडांची, निसर्गाची. तर अशी त्यावेळेलाच आपल्याला किंमत नाही कळली पाहिजे. असं 12 महिने आपल्याला या झाडाझुडपांना जपायचं. आणि आपल्या दारात थोडीशी जर जागा असली ना तरी लावत राहायचं. ही बघा आता माझ्याजवळ 4 बाजून मी झाडं लावलेले आहेत. आणि शेतात पण तुम्ही बघचालच कसं कसं होणार आहे. मला झाडं जास्त आवडतात. मला जेवायला नसलं चालेल, बरं झाडं पाहिजे. जुनं घर पण होतं, तर तिथं पण गेट, तेवढंच कंपाऊंड, तेवढाच कट्टा, तिथं बाहेर चूल, दोनच खोल्या होत्या पण आणि जागा अर्धा गुंठाच होता. एवढी झाडं लावली होती, झाडं पण लावली होती आणि जागा पण मोकळी ठेवली होती. खोल्या पण मोकळ्या दिसायच्या. पुढे ओपन स्पेस होता, तर तिथं आम्ही असं कंपाऊंड करून छोटं गार्डन केलं. त्यातच एक नारळाचं झाड होतं. ज्यावेळेस आम्ही ते इकडे आलो त्यानंतर त्याला फळं लागायला आणि ते विकलं होतं ना, त्या मालकाने आम्हाला नारळ लागल्या पहिली फळ जे नारळ होतं ना ते आम्हाला 7-8 नारळ येऊन देऊन गेल्यात. म्हणले तुमच्यामुळे झाडाला एवढं झाड मोठं केलं आणि फळ आले, तर आम्ही पण खाणार आहे, पण पहिलं तुमचा मान आहे. तर आम्हाला येऊन देऊन गेलेत. तर म्हणलं चला आता तसंच आता इथं पण लावायचं होतं मला. मग इथं पण मी काय केलं, घर बांधतच लावलं होतं. घर बांधल्यानंतर राहायला आल्यानंतर नाही, बांधतच लावलं होतं. त्यामुळे हे आता हे बघा 5-6 वर्षात आता फळाला आलं. तर आता तिथं पण आता जून महिन्यात लावणार आहे. उन्हाळ्यात काय होते, जळून जातात रोपं, महाग रोपं आणायची आणि जळले की जीवाला लागतंय. त्यामुळे आता जून महिन्यात आंब्याची, नारळची आणून लावायची. आणि केळीचं तर काकाने आतून आणलेलं बघितलेच तुम्ही. चिमण्यांची चिवचिवाट चालू आहे. मस्त वाटतं सकाळचा चिमण्यांचा आवाज आला म्हणजे. आणि चिमण्या आहेत म्हणून आपल्याला छोटी जी किडं मुंग्या असतात, त्या कीटक असतात, त्यांच्यापासून आपल्याला बचाव होत असतो. तर सगळ्या म्हणजे धर्तीवर जीव जंतू दिल्यात ना देवानं, त्याचा काही ना काही उपयोग आहे. त्यामुळे ती जपायसाठी आपल्याला निसर्गाला पहिलं जपायला लागेल. आणि निसर्ग जपलं तर ती पशु पक्षी कीटक काय असतील ती जगणार आहेत धर्तीवर. तर निसर्ग पण आपल्याला जपणार. मग त्यांना जगवलं, निसर्ग जपला तर निसर्ग आपल्याला चांगलं सुंदर ठेवणार आहे. आपलं जीवन सुंदरच करणार आहे. किती फुलले ते फुलं, हे बघा, हे गुलाबी फुलं. आणि आज गुलाबला बघा मी किती दिवसात आज बघायला आले बाहेरच्या गुलाबच्या झाडाला फुलं. हे बघा. तर आता पावसाळ्यात मी ह्याच्या पण कांड्या लावणार आहे. हे बघा इथं पण लागले. हे बघा जास्वंती ते झाडं. आणि पावसाळ्यात सगळ्या कांड्या लावल्या का नाही तिथं पण असं फुलणार आहे सगळं. हे बघा आता इथं हे बघा चापेचं, हे मी मंदिरातनं आणलं होतं, आरवण्यासनं आणलेलं आहे झाड आहे. हे पण छान आलंय चापेचं. आणि ही रातराणीच आपलं. चला ये मला या, काका बसल्यात तयारीत. चला मांजरा सवय लागली तुला, आता खेळते आतल्यात. कुठे गेलं बघते बाहेर. तर हे बघा नवीन आणलंय मेंबर. इकडे मला ये. चला